Welcome to my YouTube channel English for Learners. Today we are going to learn an appreciation of the poem Basket Full of Moonlight. An appreciation of the poem Basket Full of Moonlight. बघा, Basket Full of Moonlight या कवितेचं appreciation आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, there are 5 points here in front of you. Title, name of the poem, rhyme scheme, theme or central idea of the poem, and the last one is here figure of speech. त्याला अलंकार असं म्हणतात. फिगर ऑफ स्पीचला आपण या ठिकाणी अलंकार असं म्हणतो. बघा, ॲप्रिशिएशन मध्ये या 5 मुद्द्यांचा समावेश आता या ठिकाणी आपल्याला करावा लागतो, कारण 5 मार्कांसाठी आपल्याला हा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. बघा, टायटलला अर्धा मार्क्स आहे, याला अर्धा मार्क्स आहे, याला 1 मार्क आहे. थीम और सेंट्रल आयडियाला 2 मार्क्स आहेत आणि फिगर ऑफ स्पीचला 1 मार्क आहे. असे मिळून 5 मार्क्स या ठिकाणी हे इन्क्लूड केलेले आहे. आता बघा, टायटलमध्ये आपल्याला माहिती आहे, साधी गोष्ट आहे, टायटलचा अर्थ शीर्षक असा होतो, म्हणजे आपल्याला त्या कवितेचं शीर्षक काय आहे ते या ठिकाणी द्यायचं आहे. बघा, टायटल दिलंय बा, बास्केट फुल ऑफ मूनलाइट. इट इज व्हेरी इझी. देन नेम ऑफ द पोएट. So you will have to mention the name of the poet, name of the composer of that poem. म्हणजे ती कविता कोणी रचलेली आहे त्यांचं नाव तुम्हाला तिथे लिहायचं असते. बघा, this poem is written by Sunil Sharma. Now third, rhyme scheme. So it has no rhyme scheme here in this poem. So note down here, it has no rhyme scheme. Okay. Now theme or central idea of this poem is here. It has been given here on this blackboard. So it is an imaginary poem. कविता काल्पनिक आहे. A child is the speaker of this poem. या कवितेचा जो निवेदक आहे तो एक छोटासा मुलगा आहे. A child is requesting, तो प्रार्थना करतोय to the moon. कुणाला प्रार्थना करतोय? चंद्राला प्रार्थना करतोय. A child wants seeds of moonlight. त्या मुलाला हवंय चंद्रप्रकाशाच्या बिया, त्याला हव्या आहेत फ्रॉम द मून, म्हणजे कुणाकडून? तर त्या चंद्राकडून. बिकॉज त्याचं कारण असं आहे, बघा, ही वॉन्ट्स टू एनलाइटन द डार्केन रोड विच लीड्स सिटी टू द विलेज. म्हणजे शहराकडून खेड्याकडे किंवा खेड्याकडून शहराकडे जाणारा जो रस्ता आहे अंधारमय असलेला, तो त्याला त्या ठिकाणी प्रकाशित करायचा आहे. टू एनलाइटन या शब्दाचा अर्थ होतो प्रकाशित करणे. त्याला तो प्रकाशमान बनवायचा आहे. काळोखमय असलेला रस्ता त्याला प्रकाशमान बनवायचा आहे. विच लीड्स सिटी टू द विलेज. देन अ चाइल्ड वॉन्ट्स टू हेल्प द विलेजर्स. म्हणजे त्या खेड्यातील लोकांना त्याला त्या ठिकाणी काय करायची? मदत करायची. देर आर प्लेंटी ऑफ प्रॉब्लेम्स इन फ्रंट ऑफ द विलेजर्स अँड the child wants to help the villagers. He wants to solve the problems of that villagers here, including his mother. आणखी इथे नमूद करू शकता तुम्ही, a child wants to listen the bedtime stories as well as fairy tales from his mother. ही पण कोड सेंट्रल आयडिया मध्ये तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. A child wants to listen bedtime stories as well as fairy tales from his mother. Then figure of speech, alliteration त्याला या ठिकाणी मराठीमध्ये म्हणतात अनुप्रास अलंकार. आता अनुप्रास अलंकार हा असा असतो, बघा, the same letter is used or repeated here again and again in the sentence or group of words. In the sentence or group of words is called as alliteration. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये किंवा एखाद्या ओळीमध्ये जर एखादी स्वर परत त्या ठिकाणी रिपीट होत असेल, एखादी ध्वनी साऊंड. आता इथे बघा, एक उदाहरण दिलंय बघा, ओ मून गिव्ह मी बास्केट फुल ऑफ मूनलाइट. बघा, आता याच्यामध्ये या ठिकाणी बघा, ओ मून गिव्ह मी बास्केट फुल ऑफ मूनलाइट. आता याच्यामध्ये बघा, यम इज रिपीटेड हियर अगेन अँड अगेन. द लेटर ऑर द साऊंड म. मराठीमध्ये जर आपण या ठिकाणी म्हटलं तर म असा ध्वनी या ओळीमध्ये परत रिपीट झालेला आहे, म्हणून हे अनुप्रास अलंकाराचं काय आहे? उदाहरण आहे. बघा, आता दुसरी ओळ पहा, आय वॉन्ट टू सो
seeds of moon on the sides of the path. आता या ओळीमध्ये पहा यस and बघा स sound is repeated here. The sound s means yes. Okay? Yes sound is repeated. मराठीमध्ये स, इंग्लिशमध्ये yes. Sound is repeated here in this line again and again. So it is the nice example of alliteration here. म्हणजे अनुप्रास अलंकाराचं हे दुसरं उदाहरण या कवितेत या ठिकाणी दिलेलं आहे. बघा अनुप्रास अलंकाराचं उदाहरण ओळखण्यासाठी बघा असे जे या ठिकाणी लेटर्स रिपीट झालेले असतात, परत पुन्हा त्या ओळींमध्ये त्या ठिकाणी रिपीट झालेले असतात, त्याच्यावरून आपण ते ठरवू शकतो. Okay, so in this way we have completed an appreciation of this poem here. Thank you for listening this video. I am requesting to all of you to subscribe my channel English for Learners. Okay, thank you very much.